हॅलो फ्रेंड्स, मी पल्लवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे। कशात फ्रेंड्स, अगदी मजेत ना? तर आता चाललेले आहे मी बाहेर, आणि बाहेर कुठे चाललेले आहे तुम्हाला पुढे कळेलच, कारण की आम्ही करत आहोत घर शिफ्टिंग। आणि का बरं करत आहोत, का आणि कशासाठी ते तुम्हाला येईल त्या काही ब्लॉग मध्ये नक्कीच कळणार आहे। तर चला, तर आता आपण वेळ न घालवता तिकडे जाऊया आमच्या जुन्या घरी। चला। काय अरे, मी शूटिंग करते तर मी चाललेली आहे, आणि इकडे निमिषला पाहिजे आहे आयफोन। कशाला? कुठे कुणावर जातो? फुटबॉल क्लासला। निमिष, डोर उघडाय। निमिष, काय झालं? मग तू माझा एकच आहे की? माझी चप्पल बाहेरच सोडूया। काढलात का? मी पण काढते। हो, मावशी झाडू नंतर घ्या। फर्निचर पुसूया ना। फर्निचर हे पुसूया। हा, हे पुसायचं आहे मेन। झाडू पुसण्यापेक्षा हे पुसणं जास्त महत्वाचं आहे मावशी। हे घासून घ्यावं लागणार आहे। आणले सगळं नाही, भरपूर टाका, तसं नाही, पण स्वच्छ काढा पाहिजे मावशी, लय घाण झाले। हे असं चिकट खूप झालंय बघा मावशी। ते घासणीनं घासल्याशिवाय निघणारच नाही। हा, इकडून सुरुवात करा वरण मावशी। हा, नाही तर खालचं करा। मी स्टूल घ्यायला लागेल मावशी तुम्हाला, वरचं हे करायला घासायला लागेल वर कट्ट्यावर ठेवून। बंद है क्या भैया कि चालू है? हाँ, मग ते कशासाठी बोलवलं होतं? म्हणजे सर्व्हिसिंग करायचं का? किती लिटरचा हा गिझर? 15 आहे। मावशी किचन मधलं तिथले साफसफाई वगैरे करत आहेत बघा। जुन्या घरी आलेलो आहोत, आणि मावशीने तिथे थोडंसं सांगत होते इथलं घ्या वगैरे। तर त्यांना होणार नाही, तसंही घर छोटं आहे, पण म्हणलं चला मावशीना पण थोडीशी हेल्प करावी। तर स्विच बोर्ड जे होते ना, ते सगळं काय आता मी ते पुसून घेत आहे। आणि खरं सांगते, जे आपण भाडेकरांना घर देतो ना आपण भाड्याने, अजिबात ते व्यवस्थित वापरत नाहीत। खूप सारं असं चिकट वगैरे फर्निचर झालेलं होतं। तर बघा, आता सध्या किचनमध्येच माझं काम चालू आहे, आणि खूप वेळ असं जाणार आहे। तर का बरं आम्ही इथं आलेलो आहोत स्वच्छता करायला वगैरे, कारण शिफ्ट होते हे तुम्हाला मी सुरुवातीलाच सांगितलं। कारण की आमचं जे घर आहे ना, आता जिथे राहतो तिथं आम्ही तिथलं रिनोव्हेशन करायचं आहे। तर खूप छान छान असे ब्लॉग येणार आहेत। रिनोव्हेशन आम्ही कशा पद्धतीने वगैरे करणार आहोत ते तुमच्यावर सगळं काही मी शेअर करणार आहेच बघा। आणि आता बघा, हॉलमध्ये आलेले आहे किचनमधले स्विच बोर्ड, आणि थोडंफार फर्निचर पण पुसलं, आणि त्यानंतर हॉलमध्ये आलेले आहे। तर हॉलमध्ये ज्या काही ह्या फ्रेम होत्या बघा, एक फ्रेम तर ॲक्च्युली भाडेकरांकडून तुटली, आणि त्याच्या ठिकाणी बघा त्या दुसऱ्या साईडची फ्रेम होती ती इथे लावलेली आहे बघा। हॉलमधले पण स्विच बोर्ड आणि शोच्या ज्या काही वस्तू वगैरे होत्या ते सगळं काही पुसून घेतलं, आणि त्यानंतर आलेले आहे मी बेडरूममध्ये। आणि मावशींचं आणखी आमच्या किचनमध्येच काम चालू आहे, कारण किचनमध्ये बघा खूप सारं आपलं किचनचं जे साहित्य असतं, तेल वगैरे पण सांडलेलं होतं। आणि ते एका ठिकाणी त्या तेलावरती असं कोणी तिथले म्हणजे जे काही टेनर राहत होते ना, त्यांनी पेपर टाकलेलं होतं। ते इतका पेपर चिटकलेला होतं, मला दाखवलं। त्यानंतर गिझरचं काम बाकी होतं, कारण गिझर ॲक्च्युली ते वापरतच होते, पण आपण कसं राहिले ना, मग थोडंसं वर्किंगमध्ये व्यवस्थित आहे का नाही, कारण
आणि मुलांना एकदा स्कूल सुरू झालेली राहतं आणि मुलांना मग सकाळची घाईन त्यात गिझर वगैरे बंद पडू नये म्हणून सर्व्हिसिंगसाठी गिझरवाल्याला बोलवलं होतं बघा, म्हणजे कंपनीकडूनच डायरेक्ट आम्ही हे केलेलं होतं. त्यानंतर बघा इथं बेडरूममध्ये जे काही ड्रेसिंग टेबल आहे ना त्याच्या साईडला सगळं काही मी आता इथं पुसून वगैरे घेत आहे आणि त्यानंतर सगळं आवरल्यानंतर घरी जाणार आहे. कारण की बघा घरचं पण पॅकिंग वगैरे काहीच केलेलं नाही आहे. म्हणतात ना ते कपडे म्हणा, किचनमध्ये तर तुम्हाला माहितीच की किती सारं सामान असतं, ते पण सगळं काही मला आता भरायचं आहे बघा. जसा वेळ मिळेल तसं करावं लागतं, कारण की एकटीच मी आहे बघा, हे करायला सगळं काही काम करावं लागतं. मावशींना हेल्पला आणलेलं आहे, पण किचनमधलं तर बघा सगळं काय आपल्याला लावालावी करायचं म्हणा, हे सगळं गोष्टी तर आपल्याला स्वतःलाच करावं लागतात. कारण कोणावर डिपेंड होऊन राहून चालत नाही. कारण मावशींना वगैरे ते हेल्प करतात, पण त्यांना थोडीच माहीत असतं का किचनमध्ये कुठे काय सामान लावायचं वगैरे. आणि आता किचनमधलं बघा जिथे राहते ना त्या किचनमधलं सगळं सामान मला पॅकिंग करून मग इकडे घेऊन यायचं आहे. आणि बेडवरच्या वरती बघा अशा पद्धतीने केलेलं होतं. इतकं चिकट झालं होतं मावशींना, मी तेच बोलत होते की मावशी खूप सारं चिकट वगैरे झालेलं आहे, त्यामुळे थोडीशी घासणी वगैरे द्या मला. आणि तुमचं झाल्यानंतर तिकडचं थोडंसं हॉलचं पण फर्निचर आहे बघा, TV वगैरे ठेवतो ना तिथलं पण थोडं पुसून घ्या. पण कशाचं काय, मावशींचं किचनमधलं सगळं झालं नाही, माझं ॲक्च्युली बेडरूममधलं पण सगळं साफसफाई करून झालं. त्यानंतर मी हॉलमध्ये जाऊन पण सगळी स्वच्छता केली. कारण कसं होतं बघा किचनमध्ये जास्त चिकट झाल्यामुळे मावशींना तिथंच खूप वेळ गेला. त्यानंतर जे काय गॅसचा ओटा आहे ना त्याच्या खालचं जी ट्रॉली होत्या ना त्याचे चॅनल पूर्ण खराब झालेले होते. ते चॅनल पण आता मला बदलून घ्यावं वगैरे लागणार आहे. बघू जसं जमेल तसं तुम्हाला ह्या जुन्या घरचे ब्लॉग मी शेअर करणारच आहे. कारण प्रत्येक वेळेस मीच येईल असं पॉसिबल नाही बघा, त्यामुळं मला जसं इकडे यायला भेटेल तसं तुम्हाला इकडचं काय काय मी करणार आहोत ते सगळं तुमच्यावर शेअर करणार आहे. त्यानंतर बघा विंडोमध्ये त्यांनी इतकं घाण पेपर झालेला होता, तो तसाच त्यांनी चिटकवलेला होता. तो पण पेपर मी काढून घेतला. म्हणजे रात्री तिकडून उजेड येतो ना, त्यामुळे म्हणजे रात्री उजेड येतो असं म्हणण्यापेक्षा तिकडून जरा लोकांनी लाईट्स वगैरे लावले ना तिकडं असं उजेड येतो, पण तिथं पेपर लावावं लागतं खरं तर. राहू द्या, तुम्हाला नाही लागत मंदिर? नाही लागत नसतं, राहते त्याला काय. मावशी तिला वाटलं हो होय मावशी, तुम्हाला जमेल का तेवढं लांब यायला? जुन्या फ्लॅटवरून आले, त्यानंतर आल्यानंतर बघा मस्तपैकी गरम असा चहा बनवलेला आहे. कारण की इतका कंटाळा आलेला होता आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवला आहे अगदी 4 ते 5 मिनिटाचा हा व्हिडिओ. स्वच्छता केल्यानंतर पण खरं सांगते खूप वेळ लागला. तसं मावशींची पण हेल्प झाली. तर चला मला चहा बिस्किट खावं. ॲक्च्युली मी ह्या टायमाला अफ्रेश पिते, पण फ्रेश प्यायचं मन करत नव्हतं कारण भूक लागलेली होती. मला चला चहा बिस्किट वगैरे खाऊया. येताना मी गुड्डेचा पुडा वगैरे पण आणलेला होता, तर म्हणलं चला चहा बिस्किट खाऊया. खूप दिवस झालं मी चहा बिस्किट खाल्लेलं नव्हतं, तर त्यामुळे इथे मी चहा बनवलेला आहे. आणि त्यानंतर आता मस्तपैकी चहा आणि बिस्किट असं खाऊन घेणार आहे. तर बघा खूप सारा किचनमध्ये पण राडा पडलेला आहे आणि सगळं काही मला आवरायचं आहे. तर प्रश्न पडला आता कसं आणि कुठे कसं ठेवू सगळं सामान वगैरे. तर त्यानंतर बघा रात्रीची वेळ झालेली आहे, तर सगळं काही मी ते आवरून घेत आहे. आणि जेवढं काय राडा असतो बघा ते सगळं काय ठेवण्याचा तर प्रयत्न करत आहे. आणि पुण्यामध्ये बघा थंडी खूप सुटलेली आहे, तर त्यामुळे मी ते जर्किन वगैरे पण घालून घेतलेलं आहे. आणि बरेचशा ब्लॉगमध्ये त्यांची कमेंट येते की ताई तुम्ही रेसिपी दाखवा. तर हो, मी नक्की रेसिपी दाखवणार आहे. आता सध्या खूप घाईचं आहे. आधीच्या एका ब्लॉगमध्ये शेअर केलेला आहे मी की तुम्हाला माझ्या जुन्या घरी केल्यानंतर तुम्हाला खूप सारे रेसिपी पण मी शेअर करणार आहे. त्यानंतर बघा माझं सगळं काय ओट्यावरचं आवरणं चालू आहे. खालून चालून वगैरे पण आले बघा. एवढी जरी घाई कामाची असली तरी पण मी थोडंफार चालण्याचा प्रयत्न करते. आणि त्यानंतर बघा इथे तनिष पण मला हेल्प करू लागत आहे, कारण खूप सारं सामान आहे बघा. पण नाही म्हटलं तरी बघा हा राहतो तो घर मोठा आहे आणि जिथे आम्ही शिफ्ट होणार ते छोटं आहे. पण आता बरंचसं सामान ह्यामध्ये बसणार नाही आहे, म्हणजे जुन्या घरी बसणार नाही 1 BHK मध्ये. तर त्यामुळे थोडंफार सामान ह्यातलं गोडवानमध्ये शिफ्ट करावं लागणार आहे. रेंटनी गोडवान घेणार आहोत आम्ही. आणि त्यामध्ये मग मोठा आमचा फ्रीज म्हणा, बरंचसं काही सामान आहे ना ते तिकडे शिफ्ट करावं लागणार आहे. कारण की हा जो फ्रीज आहे 800 लिटरचा तो तिथे 1 BHK मध्ये बसणारच नाही, कारण की डोअरमधूनच आत
जाणार नाही असं प्रॉब्लेम आहे बघा. त्यामुळे बरंचसं सामान डिशवॉशर म्हणा, आता डिशवॉशर मला तिकडे वापरता येणार नाही, ते पण गोडाऊनमध्ये शिफ्ट करावं लागणार आहे बघा. अशी भरपूर अशी कामं आणखी सुद्धा खूप बाकी आहेत. त्यानंतर इथलं घराचं काम सुरू होईल बघा. आणि तनुची आहे 10वी, त्यामुळे 10वीचं पण बोर्ड एक्झाम पण आता जवळ आलेली आहे, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्या आधी शिफ्ट होणं खूप गरजेचं आहे, म्हणून आमची सगळी काही धावपळ चालू आहे. त्यामुळं काय कधी कधी ब्लॉग येतो कधी नाही, त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या. आणि नवीन कोणी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप छान छानसे ब्लॉग येणार आहेत, शॉपिंगचे मस्त मस्त ब्लॉग येणार आहेत. नेमकं घरामध्ये कसे डिझायनिंग करणार आहोत आम्ही, आणि बरेचसे म्हणजे बाथरूम म्हणा, किचन, हॉल, बेडरूममध्ये कशा कशा प्रकारे सगळं असणार आहे ते तुमच्या सगळं काही मी शेअर करणार आहे. आणि नेमकं पुण्यामध्ये पण होलसेल ठिकाणी कुठे आम्ही शॉपिंग करणार आहोत ते पण तुमच्याला शेअर करणार आहे. त्यामुळे कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की आणि नक्की सबस्क्राईब करा. आणि बघा आता माझं ओट्यावरचं सगळं काय आवरून झालेलं आहे. चला तर मग इथंच ब्लॉग थांबवते. भेटूया मग आपण नवनवीन ब्लॉगमध्ये. तो पण तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.